बाबा मी अर्पिता बाळा, काही बोलण्याची गरज नाहीये. कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. दी, माझाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नको काळजी करूस. माझ्या लेकीवर ना असे घाणेरडे आरोप करू नका. या अनिशचीच नजर वाईट आहे. हाच कॅरेक्टरलेस आहे. आपण जसे असतो ना तसं जग दिसतं. अर्पिताने सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. नचिकेत, अरे तू नाहीच बोललीस तर फार बरं होईल. चल मम्मी. वंस, आत्या ऐका ना. वंस, आत्या, मी काय वंस, घ्या अजून आपल्या लाडक्या लेकीची बाजू. पण मी सांगते, एक दिवस हे सगळ्यांच्या अंगाशी येणार. कविता, तू काहीही केलंस, कितीही आरडाओरडा केलास ना, तरी ह्या बाबतीत मी अर्पिताच्या बरोबर आहे. काही झालं तरी मागे हटणार नाही. हं? आई, ती ती अगं, रडायचं नाही, मी आहे ना. अहो उठला का? झोपा ना. काही झालंय का? काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? बघा, मला माहितीये तुम्ही आमचाच विचार करता, पण नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. चला झोपा. चला 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 झोपा. तिथेच थांब. दी, लेट इट बी यार. का करतेस तू हे सगळं? निकी, ती झाडी आण पटकन, लवकर लवकर. आणि ते इतकं सगळं झाल्यावर सोड ना, तू घेतील सगळे आपापल्या हाताने. निकी बाळा, असं नाही करायचं. काही झालं तरी आपण आपल्या कर्तव्याला नाही चुकायचं, कळलं? दी, त्या मुलावरून आईने तुला मारलं आणि त्या विमल आत्याने आगीत तेल ओतलं. जाई 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 जाई. ठेव 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 लवकर. दी, सोड ना ग, राहू दे. निको, अगं गैरसमज होता तो, आणि मी तो गैरसमज दूर केलाय ना. तू सोड बरं हा विषय. मला सांग, सगळ्यांना जेवायला बोलवलंस? बोलवलंय. बस बस.
कविता कविता काय चाललंय ग तुझं? तर जेवून घे ना. जेवलीस नाही तर पित्त चढतं, तुला माहितीये ना. ही दिसली की पित्त चढतं माझं. अशी डोळ्यासमोर असेल तर कसं जाईल जेवण मला? हे बघ कविता, अति करू नकोस. अर्पिता जेवण करते, ते मिटक्या मारत खातेस आणि ते समोर असले तुला नको असतं. काय चाललंय तुझं? तू बस ना जेवायला. होय, बरोबर बोलतायत बाबा. आणि मुळात तू अर्पितावर का चिडलीस? तिला कानाखाली मारलीस तू? खरं तर त्या अनिशच्या कानाखाली मारायला पाहिजे होतीस आणि आत्यावर चिडायला पाहिजे होतस तू. दादा प्लीज आता वाद नको. मी खाली जाते थोड्या वेळासाठी. आई तू शांतपणे जेवून घे. अर्पिता, असं जेवणावर जाऊ नये. अर्पिता, पाऊल आत टाकलंस तर बघ. काय करतेस आई? काय करते? वा, ऐकलंस का ग दिदे? तिकडे सगळ्यांसमोर आमच्या थोबाडीत मारलीस आणि इकडे वर तोंड करून विचारतोय काय करतेस? सगळ्यां देखत माझा तुझ्या बहिणीचा अपमान केलास तू त्या परक्या मुलीसाठी. आणि तो आमचा फडतूस जावई आशुतोष यांची बाजू घेतलीस तू का? कोण लागतं? ती मुलगी लागते कोण तुझी? काय नातं तुमचं? तर ती मुलगी त्या आशुतोष सोबत प्लॅन करून आमच्या पोराला पळवायचा प्रयत्न करत होती आणि दुसरीकडे तुझ्या सोबत तर अशी उभी होती जशी काय तुझी बायकोच. त्या सगळ्यांसाठी आमचा अपमान केलायस तू. आई मी तुमचा अपमान केलेला नाहीये. त्या मुलीबद्दल तुम्हाला जो गैरसमज होता तेवढा फक्त दूर केलाय मी. जे खरं आहे, योग्य आहे, त्याची बाजू घेतली ग. योग्य, खरं, अयोग्य, खोटं याचा काय मक्ता घेतलायस तू? कोण समजतोस कोण स्वतःला तू? काय नाही गाई, पोचतो ना तो आपल्याला म्हणून दादागिरी करतो. आपला अपमान करायचं लायसन्स मिळालंय त्याला. हा ना, एरवी मला डोस देत असतो रिलेशन्स बद्दल. आता तुझ्यासोबत कसा वागला? आणि नीलू सोबत? नीलू तो घरात पैसे कमवून आणतो म्हणून त्याच्यासाठी रूल्स वेगळे. व्हॉट इज दिस? बघ ना, अरे माझं तर जाऊ दे, आईलाही किंमत नाहीये त्याच्या लेखी. त्या परक्या मुलीसमोर तू आईची आणि बहिणीची बाजू घ्यायची सोडून तिची बाजू घेतलीस. तू काय आईपेक्षा मोठा झालायस का रे? हा? आणि आई घरात असताना आम्ही तुझं ऐकायचंय?